नमस्कार. मार्गशीर्ष महिना 2025. मार्गशीर्ष महिन्यात यंदा किती गुरुवार जाणून घ्या. अचूक तिथी, महत्त्व आणि पूजाविधी. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून कळवा. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी घट मांडून महालक्ष्मी मातेची पूजा केली जाते. महिला पूजेसोबत दर गुरुवारी उपवास देखील ठेवतात. मार्गशीर्ष महिन्यात यंदा किती गुरुवार जाणून घ्या. अचूक तिथी, महत्त्व आणि पूजाविधी. इंग्रजी कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च हे महिने असतात. त्याचप्रमाणे हिंदू कॅलेंडरमध्ये चैत्र, आषाढ, ज्येष्ठ, श्रावण, भाद्रपद, कार्तिक आणि मार्गशीर्ष हे महिने असतात. मार्गशीर्ष महिना हा हिंदू दिनदर्शिकेतील 9वा महिना आहे. हिंदू धर्मग्रंथामध्ये हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. महाराष्ट्रात यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात 21 नोव्हेंबर पासून झाली आहे, तर पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर रोजी आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्री कृष्णाचा आवडता महिना समजला जातो. तसेच या महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचं पालन केल्याने भक्तांवर लक्ष्मीची कृपा राहते. यासोबत ऐश्वर, यश आणि समृद्धी प्राप्त होते. यासाठी दर गुरुवारी घरात घट मांडून महालक्ष्मी मातेच्या रूपाची पूजा केली जाते. यंदा मार्गशीर्षमध्ये किती गुरुवार आहेत, शेवटचा गुरुवार कधी आहे आणि घटस्थापनेचं महत्त्व आणि पूजाविधी जाणून घेऊया. मार्गशीर्ष गुरुवार 2025. व्रत तारीख: पहिला गुरुवार 27 नोव्हेंबर, दुसरा गुरुवार 4 डिसेंबर, तिसरा गुरुवार 11 डिसेंबर आणि चौथा गुरुवार 18 डिसेंबर. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे महत्त्व. मार्गशीर्ष महिन्याचे शुभफल प्राप्त करण्यासाठी दर गुरुवारी लक्ष्मीची पूजा करण्याची परंपरा आहे. या महिन्यात भगवान विष्णूच्या पूजेचं जेवढं महत्त्व आहे, तेवढंच महत्त्व त्यांच्या प्रिय देवी लक्ष्मीच्या पूजेचं आहे. असं मानलं जातं की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचं व्रत करतो, देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाचा वर्षाव त्याच्या आयुष्यात होतो. देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरातील संपत्तीचं भांडार भरलेलं राहतं. या दिवशी तांदळाची रांगोळी काढली जाते. असं मानलं जातं की मार्गशीर्ष महिन्यात तुम्ही देवी लक्ष्मीला तुमच्या भक्तीने प्रसन्न केलं तर अशा लोकांवर गरिबीची सावली कधीच पडत नाही. देवी महालक्ष्मीचा अखंड आशीर्वाद त्या भक्तावर सदैव राहतो. यासोबतच या महिन्यात सूर्यास्तानंतर रोज संध्याकाळी तुळशीच्या झाडाजवळ तुपाचा दिवा लावावा. यामुळे देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद मिळतो. महालक्ष्मीचं व्रत कसं कराल? मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी महालक्ष्मीचं प्रतिकात्मक रूप म्हणून घट बसवण्याची परंपरा आहे. घटाला महालक्ष्मीच्या वेशात सजवलं जातं. हार, वेणी अर्पण करून दर गुरुवारी पूजा केली जाते. सकाळ संध्याकाळ घटाची पूजा करून दिवसभराचा उपवास महिला ठेवतात. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन करताना महिलांसाठी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या निमित्ताने महिलांना घरी बोलवून त्यांना हळदी कुंकू आणि वाणात एखादी भेटवस्तू दिली जाते. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे व्रत ठेवले जाते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा
आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.